दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती आहे। याच अनुषंगाने मी सध्या गोपीनाथ गडावर आहे। माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे नेते माधव तात्या निर्मळ माझ्यासोबत आहेत। तात्या मुंडे साहेबांची आज जयंती आहे। साहेबांच्या काय आठवणी आहेत की तुम्हाला? निश्चित आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय मुंडे साहेबांची आज जयंती संबंध देशभरामध्ये साजरी होत आहे। परंतु दुःख एवढं आहे की आज मुंडे साहेब आपल्यामध्ये हयात नाही आहेत, परंतु आज या गडावर महाराष्ट्रभरातून साहेबावर मुंडे साहेबावर आणि आपल्या या लोकनेत्या पंकजाताई आणि प्रीतमताई यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आज या ठिकाणी जयंतीला उपस्थित आहेत। या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे। तो कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व महाराष्ट्रभरातून लोकांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। दादा, साहेबांची अशी एखादी तुम्हाला आठवण आहे की त्यावेळेस आठवण आली की यावेळेस खरंच मुंडे साहेब असायला पाहिजे होता, असा प्रसंग आहे का? निश्चित मुंडे साहेब एक आपल्या बीड जिल्ह्याचं मोठं नेतृत्व होते। सर्वसामान्यातून उदयाला आलेलं ते नेतृत्व होतं। त्यांच्याबद्दल मलाच नाही तर अनेकांना आकर्षण होतं। या बीड जिल्ह्याच्या मातीतून एक सर्वसामान्य कुटुंबातून एक हिरा जन्मला आणि त्यांनी बघता बघता महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व केलं। ते सर्वांनाच सांगता येईल। आठवणीच्या बाबतीत माझी आणि त्यांचं फार कमी वेळ संबंध आला, परंतु दारू नगर परिषदेमध्ये धर्मराज वैरागे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी मी त्यांना शब्द दिला होता आणि तो शब्द मी त्यांचा पाळून त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस नगराध्यक्ष करण्याचं आम्ही काम केलं। त्यावेळेस त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि मला म्हणाले की तुझ्या वडिलाप्रमाणे तू शब्द पाळलास। तीच थाप आज मी घेऊन मुंडे साहेबांचा आदर्श घेऊन काम करताना जे काम या महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये केलं, मुंडे साहेबांच्या नंतर त्यांचा वसा आणि वारसा सक्षमपणे आपल्या या लोकनेत्या नामदार पंकजाताई आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे ह्या सक्षमपणे चालवत आहेत। मी गेल्या वर्षभरापासून त्यांच्या सानिध्यात आहेत। मुंडे साहेबांसारखंच प्रेम ते कार्यकर्त्यावर करतात, परंतु आता विरोधक काही असतात ते राजकीय क्षेत्रामध्ये ते तशी चर्चा करत असतात। परंतु मला असं वाटतंय की मुंडे साहेबांना जे प्रेम कार्यकर्त्यांना दिलं तेवढंच प्रेम आमच्या या लोकनेते आदरणीय पंकजाताई सुद्धा आणि प्रीतमताई सुद्धा देतात। नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते माधव तात्या निर्मळ होते। या ठिकाणी गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय।